नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आज सकाळी सकाळी काही मला डबा करायचा नव्हता, कारण मुलींची वार्षिक परीक्षा सुरू झालेली होती. मग आज त्यांना डबा न्यायचा नव्हता. त्यासाठी म्हटलं त्यांना पोटभरीचा नाश्ता करून द्यावा, जेणेकरून पेपर लिहिताना त्यांना अजिबात भूक लागलेली जाणवणार नाही. तर इथे मी उपीट करण्यासाठी कांदा, मिरची, कोथिंबीर सगळं व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे आणि रवाही चाळून घेतलेला आहे. तर आता उपीट करायला सुरुवात करूया. त्यासाठी कढईत थोडं तेल टाकून शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. आता इथे मला थोडं तेल जास्त वाटत होतं, त्यामुळे मी ते काढून घेतलेलं आहे. त्याच तेलात आता मोहरी, जिरा घालून व्यवस्थित फोडणी द्यायची आहे. आता यात कांदा, कढीपत्ता घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मिरचीही घालायची आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि व्यवस्थित कांदा ट्रान्सलुसंट होईपर्यंत छान परतून घेऊ. कांदा छान परतला की आता आपल्याला रवा घालून छान परतून घ्यायचा आहे. इथे आपला रवा भाजून झालेला आहे. आता यात कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर ही छान परतून घ्यायची आहे. त्याचबरोबर आता आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे. रवा छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. इथे आपलं उपीट तयार झालेलं आहे. आता यात आपण शेंगदाणे घालून घेऊ आणि त्याचबरोबर कोथिंबीरही घालून घ्यायची आहे. तर कोणाकोणाला असं सुटसुटीत उपीट आवडतं हे कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे. परीक्षेला जाताना लेकीने असा नमस्कार केला. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.